8वी ब मध्ये शिकते आणि आज या संविधान दिनानिमित्त मी संविधानाविषयी बोलणार आहे। आपल्या भारत देशाचे संविधान हे भारताचा आत्मा आहे। आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत देशाला आपल्या भारताचे संविधान स्वीकारण्यात आले, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। ते लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न म्हणजे शिक्षण आणि समानता याविषयी मी आज तुमच्या समोर बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न म्हणजे शिक्षण आणि समानता हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यांचे मत होते की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे आणि समानतेशिवाय लोकशाही आणि न्याय प्रस्थापित होऊ शकत नाही। ते म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर प्रत्येक जण गुरगुरल्याशिवाय राहत नाही। आणि त्यांचे मत होते की शिक्षणाने आपण आपले कर्तव्य आणि हक्क जाणतो आणि या जाणीवेतूनच आपण समानतेविषयी अन्यायाविरुद्ध लढू शकतो। शिक्षण आणि समानता हे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील अविभाज्य घटक आहेत। त्यांनी दलित, शोषित आणि वंचित समाजाला न्याय आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शिक्षणाला